सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 93 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अतुल आता ऑफिसमध्ये होता आणि मधूनं त्याला आठवण करून दिली की आपल्याला नयनाच्या बर्थडे पार्टीमध्ये जायचं आहे. आणि अतुलनं आता त्याच्या वॉचमध्ये पाहिलं 5:30 वाजले होते आणि ऑफिस सुटलेलं होतं. पण ऑफिस सगळ्यांसाठी सुटतं 5 वाजता. अतुलसाठी मात्र 8 वाजता ऑफिस सुटतं आणि त्याहीपेक्षा जास्तच. तो त्याच्या खुर्चीतून 8 वाजता उठत असतो. पण आता तो उठला त्याच्या खुर्चीतून आणि अर्जुनला म्हणाला, अर्जुन सर इजाजत दीजिए, आज थोडं लवकर जावं लागेल. आणि अर्जुन म्हणाला, अतुल तू नोकर आहेस का घड्याळाच्या काट्यावर घरी जायला? गुपचूप खाली बसायचं, तू आणि मी सोबत जाणार आहोत. आणि अतुल म्हणाला, सर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट बाबा, जाने दो ना. अर्जुन म्हणाला, असं काय इम्पॉर्टंट आहे, कुठे निघालास? आणि अतुल हळूच म्हणाला, अंदर की बात बताऊ. आणि अर्जुन म्हणाला, बको बको, तुम्हारे पेट में वैसे भी कुछ नहीं रहने वाला. आणि मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? आणि अतुल हळूच म्हणाला, आपल्यासाठी तिसरा जमाई राजा बघायला चाललो आहे. आणि हे ऐकून अर्जुन खुश होऊन म्हणाला, व्हॉट रिअली? आणि मग मला घेऊन जाणार नाही का, डफर कुठला? अतुल कोण आहे तो, कसा आहे आणि मधूला आवडला का? आणि अतुल म्हणाला, ते अजून काही कन्फर्मेशन मिळालं नाही, पण जितका माझा लहानपणापासूनचा मुलींची मनं ओळखण्याचा एक्सपिरियन्स आहे ना, त्याच्यावरून मी सांगतोय की मधूला बहुतेक तो आवडतोय. त्याचा अपमान तिला तिचा अपमान वाटतो, त्याचा आनंद तिला तिचा आनंद वाटतो आणि त्याच्यासाठी ती तलवार उपसूनच भांडायला निघते. याचा अर्थ काय होतो सर? आणि मला तरी असं वाटतं की ती त्याला लाईक करते. पण बघू अजून पुढे काय होतं. आज त्याची आणि माझी पहिली भेट होणार आहे. आणि अर्जुन हसून मला, अतुल यार तू म्हणतोस म्हणजे नक्की तसंच असणार. आजपर्यंत तू तुझ्या डोक्यानं लावलेली एकही जोडी फेल गेली नाही, आता कॉलेजमधल्या असू दे नाहीतर आत्तापर्यंतच्या. आणि अतुल त्याच्या टाकलावरून हात फिरवत म्हणाला, मग उगीच केस गेलेत का माझ्या डोक्याचे? अख्ख्या जगाचा विचार करून करून थकलो ना मी सर. आणि झालं इतक्यात नेहाचा फोन आला आणि अतुल म्हणाला, सर ही एक मुसीबत आहे ना, ती जर माझ्या आयुष्यातून गेली ना तर मी आणखीन खूप खूप काम करेन हो. आणि अर्जुन खूप हसला आणि म्हणाला, थांब फोन स्पीकरवर टाकतो आणि हे सगळं ना तू तिला ऐकव. आणि अतुल म्हणाला, नको नको सर, तुमचा मित्र तुम्हाला उद्या सकाळी या ऑफिसमध्ये हवा आहे की नको? आणि तिचंही आणि तुमचंही माझ्याशिवाय पान हालत नाही आणि मधल्यामध्ये माझे हाल. आणि अर्जुन म्हणाला, अतुल मला सगळं सांग हा उद्या काय होईल ते. आणि मधूचं शेवटचं लग्न आहे यार, धूमधडाक्यात करायचं आपण, खूप एन्जॉय करणार मी. पण काय रे, तो आरव आणि इंद्रासारखा आपल्यामध्ये मिसळून जाईल ना? अतुल म्हणाला, थांबा तरी सर, आधी मला तरी बघू दे त्याला, मग सांगतो. असं म्हणून त्यानं बॅग उचलली आणि बाय म्हणून निघाला. इतक्यात आर्यन आला अर्जुनकडे आणि म्हणाला, डॅड रात्री काय काय झालं सांगू का? असं म्हणून त्यानं सगळं सांगितलं. आणि आरूनं इन्स्पेक्टरसोबत काय काय केलं तेही सांगितलं. आणि अर्जुन फार हसून अभिमानानं म्हणाला, येस दॅट्स माय लिटल शेरणी, ती दहाड मारणार मला माहीतच होतं. आणि बेटा बहीण ही असतेच भावाची पाठ राखीन. आणि आर्यन म्हणाला, डॅड पण अंकल लवकर का गेले? अर्जुन म्हणाले, तुझ्यासाठी न्यू जिजू शोधायला. आणि मधूसोबत जातोय तो पार्टीत. तिचा पण एक फ्रेंड आहे वाटतं, बहुतेक ती त्याला लाईक करायला लागली आहे. आर्यन म्हणाला, डॅड मी त्याला पाहिले रात्रीच, पण तो ना कलरने ब्लॅक आहे आणि मधू किती गोरी आहे आणि एकदम फेअर. आणि अर्जुन म्हणाला, हसला आणि म्हणाला, याचा अर्थ ही इज गॉड गिफ्ट मॅन, देवाची विशेष अशी कृपा आहे त्याच्यावर, म्हणून त्याला वेगळा बनवला स्पेशली वेळ घेऊन. आणि आर्यन म्हणाला, डॅड तुम्ही किती वेगळा विचार केला, बाकी सगळी तर हसतात त्याच्यावर. आणि अर्जुन म्हणाला, जमाना कुठल्या कुठे गेला आणि लोक अजूनही रंगावरून हसतात, इट्स व्हेरी फनी.
ओके टायगर. अतुल अंकल तर गेले, मग आता आपण तरी थांबून काय करायचं? आर्यन म्हणाला, डॅड मी आहे ना, आपण दोघं काम करू. आणि अर्जुन म्हणाला, नो, मी त्याच्याशिवाय या ऑफिसमध्ये थांबणार नाही. आणि खरंच अर्जुनसुद्धा निघून गेला. आणि आता आर्यनला पटलं की त्या दोघांची जोडी किती नवरा बायकोसारखी आहे. आणि अतुल आता घरी आला. त्यानं बघितलं तर मधू तयारच होती. येलो ड्रेस घातला होता तिनं आणि रेड कलरचे काठ असलेली चुनरी घेतली होती. आणि अतुल तर तिला बघून आत्ताच डोळ्यांमध्ये आसू आणायला लागला आणि म्हणाला, नेहा अगं ही अशी काय सजली नवरीसारखी, आणि मला आत्ताच वाटायला लागलं की हिचं लग्न आहे की काय. मधू हसली आणि म्हणाली, डॅड नौटंकी बंद करा. आणि त्याला ढकलत त्याच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. त्याचा सूट काढायला तिनंच मदत केली आणि म्हणाली, पटकन जा फ्रेश व्हा, मी कपडे काढते तुमचे. आणि नेहाला मधू ओरडून म्हणाली, मॉम डॅडसाठी कॉफी प्लीज. आता नेहासुद्धा लगेच हसून कॉफी आणायला गेली आणि अतुल फ्रेश होऊन आला. त्यानं कपडे घातले आणि मधूनं त्याच्या अंगावर त्याचा कोट चढवला. आता तीच त्याला तयार करत होती जबरदस्तीनं. आणि अतुलला तर कळतच नव्हतं की हिला इतकी काय घाई झाली आहे तिकडे जाण्याची. याचा अर्थ माझा अंदाजा खोटा नव्हता. मधू खूप इंटरेस्ट घेत आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या फॅमिलीत. असा तो विचार करत असताना मधू पुन्हा त्याला हलवून म्हणाली, डॅड चला ना. आणि त्याला ओढतच खाली घेऊन आली. आणि नेहा म्हणाली, ह्या मुलीला इतकी काय घाई आहे कुणास ठाऊक. आणि मधू बाय बाय मम्मी असं म्हणून निघून गेली. आणि आता इकडे पार्टीमध्ये तर मिस्टर दळवी म्हणजेच नयनाचे डॅडी कधीपासून गेटवर थांबले होते अतुलची वाट बघत. आणि ते कुणालाच गेटमध्ये थांबू देत नव्हते. जो कोणी येऊन तिथे थांबेल ना त्याला हाकलून द्यायचे आणि म्हणायचे, इथे आता खूप मोठे गेस्ट येणार आहेत, आधेमध्ये करू नका आणि बाजूला उभे राहा. नैना म्हणाली, डॅडी खरंच तुमच्या हुशारीवर मला खूप गर्व वाटतो. तुम्ही फायनली तुमचं स्वप्न पूर्ण करताय आणि तुमची ही अचिव्हमेंट बघून मला ना खूप आनंद होतोय. आणि मिस्टर दळवी म्हणाले, नैना बेटा ही फक्त अचिव्हमेंट नाही तर यशाचा माइलस्टोन आहे. अगं अजून पहिली बिझनेस मीटिंग आमची प्रोजेक्टची व्हायची आहे. मग त्यांचं प्रपोजल आणि आमचं प्रपोजल एकमेकांना आवडलं तर डील होणार आणि मग पुढच्या गोष्टी. याला अजून 6 महिने तरी लागतील, पण त्याआधीच मी मिस्टर अतुल यांना भेटणार आहे आणि आता ही संधी मी जाऊ देणारच नाही. त्यांच्याशी फ्रेंडशिप करूनच राहणार. आणि नैना बेटा एक लक्षात ठेव, त्यांनी मला कळवलं की ते दोघेजण येणार आहेत, ते आणि त्यांची डॉटर. आणि तर त्यांच्या मुलीला काहीही कमी पडू देऊ नकोस, समजलं? आणि नैना म्हणाली, हो डॅडी तुम्ही काहीच काळजी करू नका, मी स्वतः तिच्याकडे लक्ष देईल. आता इतक्यात तिच्या सासरचे म्हणजे जितेंद्रची मम्मी, जितेंद्र, त्याचे पप्पा आले. नैना आणि तिच्या डॅडीला बघून पुन्हा चापलुसी करत पुढे पुढे पळाले. तसा तिचा डॅडी नैना त्यांच्यावर वस्कन अंगावर आले आणि म्हणाले, काय करताय तुम्ही, बाजूला व्हा. आणि आम्ही केव्हाचे मिस्टर अतुलची वाट बघतोय आणि तुम्ही का आलात मध्येच. जितेंद्रची मम्मी वाईट तोंड करून म्हणाली, नैना बेटा अगं मी तुला बर्थडे विश करायला आले होते, तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आले. आणि नैना तुच्छपणे त्यांना बघत म्हणाली, तुमच्या त्या गिफ्टचं मला काहीच कौतुक नाही. आणि असून असून काय असणार आहे त्यात, एखादा 7-8 हजाराचा ड्रेस असेल, हो ना, मग मला त्याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. जितू तू तुझ्या मम्मी पप्पाला घे आणि बाजूच्या कोपऱ्यात जाऊन बस. आणि हे ऐकून जितेंद्रला वाईट वाटलं आणि ते सगळे तिथून निघून गेले. आणि आता त्यांच्या पाठीमागून संग्राम आला आणि त्या दोघांकडेही न बघता तो सरळ पुढे निघून गेला. तिला हॅपी बर्थडेसुद्धा म्हणाला नाही. आणि त्याला बघितलं आणि नैनाने लगेच मागे बघायला सुरुवात केली, मधू आली की नाही. आणि जर ती आली असेल ना तर तिला आत्ता इथून धक्के मारून बाहेर काढावं असं तिच्या मनात होतं. मग डिम्पलसुद्धा आली आणि हाय दी हॅपी बर्थडे म्हणून तिच्या गळ्यात पडली. आणि नैना तिच्या कानात म्हणाली, संग्राम
तिकडे बसलेला आहे, तू जा. आणि त्याची ती गर्लफ्रेंड आली तर तिला मी हँडल करते. आणि आता मधू कुठेच दिसली नाही आणि नयनाला वाटलं बहुतेक मधू घाबरूनच येणार नाही. मग संग्रामकडे ती गेली आणि त्याच्या टेबलवर बसली आणि म्हणाली, हाय संग्राम. तसं संग्राम तिथून उठला आणि डिंपल म्हणाली, संग्राम तू असं का करतोस? मला एक चान्स तरी दे तुझ्याशी बोलण्याचा. आणि संग्राम तिच्याकडे बघून म्हणाला, एकदा विषयाची परीक्षा घेतल्यानंतर माणूस पुन्हा पुन्हा विषयाची परीक्षा घेत नाही डिंपल. आणि मला तुझ्यामध्ये कसलाही इंटरेस्ट नाही. सो प्लीज तू माझा नाद सोड आणि दुसऱ्याच कोणाची तरी वाट बघतोय मी. सो प्लीज तू तुझ्यासाठी दुसरं टेबल बघ किंवा मी दुसरीकडे जातो. आणि तो दुसरीकडे निघून गेला. डिंपल आता वैतागून नयनाकडे गेली आणि म्हणाली, दी तो संग्राम किती भाव खातोय, त्याला धड रंगसुद्धा नाही आणि उगीचच नखरे करतो. मी नाही आता त्याच्या मागे पुढे करणार. आणि नयना म्हणाली, डिंपल प्लीज माझ्यासाठी तू त्याचे एवढे नखरे सहन कर. त्याचा हाच ॲटिट्यूड मला आवडत नाही ना, आणि तोच मला कमी करायचा आहे. आणि हे तूच करू शकते. अगं ती मधू आम्हाला अजिबात त्या घरात नको. ती ना त्याचा ॲटिट्यूड जास्तच वाढवते आणि त्याचा स्वाभिमान वाढवते. आणि तुला माहीत आहे ना, कोणत्याच मुलानं माझ्यासमोर ॲटिट्यूड दाखवलेला मलाही नाही आवडत. तू त्या घरात आलीस तर संग्रामचा स्वाभिमान ठेचायचं खूप चांगलं चान्स मिळेल. आणि मी तुला एक छान गिफ्ट देते ना, प्लीज. आणि डिंपल तोंड फुगवून म्हणाली, ओके दी, तुझ्यासाठी फक्त. पण मला वाटतं ती मधू येणार आहे का? तो वाट बघतोय तिची. आणि नयना म्हणाली, ओके, मीही तिचीच वाट बघते. पण ऐक ना, तू तिच्यावर लक्ष ठेव. ती आली तर तिला थांबव, अजिबात पार्टीत घुसू देऊ नकोस. मी ना सध्या डॅडचे खूप स्पेशल गेस्ट इथे येणार आहेत. आणि त्यासोबत त्यांची मुलगीसुद्धा येणार आहे. तर मी त्यांना अटेंड करणार आहे. तिच्या खातिरदारीमध्ये काहीच कमी पडायला नको. आणि डिंपल म्हणाली, ओके दी. मग आता ते अतुल आणि त्यांच्या मुलीची वाट बघत होते. इतक्यात बाहेर अतुल मधू आले. दोघेही गाडीतून उतरले तोच अतुलभोवती अनेक बिझनेसमॅनचा गरडा पडला आणि त्याला हाय हॅलो करत बसले, त्याच्यासोबत फोटो काढत बसले. आणि अतुलसुद्धा सगळ्यांना भेटायला लागला. माणसांना डावलून पुढे जायला त्याला जमत नव्हतं. आणि मधू हसली आणि म्हणाली, डॅड मी पुढे जाते. आणि ती एका बाजूनं निघून पुढे आली आणि दुसऱ्या बाजूने नयना तिचे डॅडी तिथं गेले त्या दोघांना वेलकम करायला. आता मधू गेली डायरेक्ट संग्रामकडे जाऊन त्याच्यासमोर उभा राहिली आणि संग्राम तिला खालून वरपर्यंत बघत होता. तिच्या आजच्या या ट्रॅडिशनल लुकमध्ये तर मधू अगदी कमाल दिसत होती. आणि खरं तर पार्टीची जान शान तीच वाटत होती. मधूने आता तिच्या ओढणीचं एक टोक तिच्या सवयीप्रमाणे पुढे घेतलं आणि सवयीप्रमाणेच तिचे पुढे आलेले केस कानामागे सरकवत खाली बघत होती आणि गालातल्या गालात हसत होती. संग्राम खूप वेळ तिच्याकडे बघत होता आणि मधू आता त्याची नजर असह्य होऊन त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, संग्राम असं नाही हा बघायचं. आणि पुन्हा मनातल्या मनातच म्हणाली, खरं तर तू मला बघतच राहावं असंच वाटतं. आणि हे सगळं मी तुझ्यासाठीच करून आले. अँड हाय, किती स्वीट फिलिंग होती ना मधूची. एकदम इनोसंट लव होतं तिचं. आणि संग्राम तिला म्हणाला, मधू वॉट अ लुक यार. आज ना सगळेजण माझा हेवा करणार आहेत आणि जेलस फील करणार आहेत. कारण आज ना पार्टीतली सगळ्यात जास्त मोस्ट ब्युटिफुल गर्ल माझ्याकडे आहे. आणि मधू म्हणाली, गप्प बस, उगीच जास्त कौतुक करू नकोस, इतकी पण ब्युटिफुल दिसत नाही मी. आणि संग्राम म्हणाला, असं का? तुझा विश्वास नाही ना? एकच मिनिट. आणि त्यानं तिच्या हनुवटीला हात लावला आणि तिची नजर वर उचलली आणि तिनं चकित होऊनच त्याच्याकडे बघितलं. आणि हा इतका कसा बिनधास्त झाला आहे, कसाही टच करतो असं तिला वाटलं. पण आता तिला चालायचं त्यानं तिला टच केलेलं कारण तीच त्याला टच करायला लावायची. म्हणून संग्रामसुद्धा बिनधास्त झाला होता आणि तिला हात पकड, चेहऱ्याला हात लाव, कसाही टच करायचा. आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, लुक ॲट द अराउंड. आसपास बघ, सगळे तुझ्याकडेच बघतात. आणि खरंच तिनं बघितलं सगळ्यांकडे, सगळे तिलाच बघत होते. आणि मधू आता पटकन खुर्चीत बसली आणि इतक्यात तिथे डिंपलच आली आणि हाताची घडी घालून तिला फार ॲटिट्यूड म्हणाली, हे यू, तुझं इन्व्हिटेशन कार्ड कुठे आहे दाखव.
की तू इथे फुकट खायला आलीस? आणि संग्राम म्हणाला, डिम्पल, तिला मी इन्व्हाइट केलं आहे, ती माझी गेस्ट आहे. आणि डिम्पल म्हणाली, मग तू कोण आहेस? तू या पार्टीचा ओनर आहेस का? तुझा बर्थडे आहे का? तू कोण आहेस तुझ्या वतीने इतरांना इन्व्हाइट करायला? कारण तू स्वतः इथे इन्व्हायटेड आहेस. नैना तिचा ब्रदर इन लॉ आहेस म्हणून इथे आहेस. आणि तुझ्या अनुषंगाने इथे दुसरं कोणीही आलेलं चालणार नाही. आणि मिस मधू, आता तुला धक्के खाऊन पार्टीच्या बाहेर जावं लागेल. आता तिचंही बरोबर होतं. तिने तर संग्रामला तिथला पाहुणा करून टाकला, त्यामुळे मधू इथे येण्याचा प्रश्नच नव्हता. आता मधूसुद्धा हाताची घडी घालून म्हणाली, पण मी इथे संग्रामकडून आलेलीच नाही, आणि बघूच मला कोण इथून बाहेर काढतं. इतक्यात तिथं नैना आली आणि म्हणाली, मी तुला इथून धक्के मारून पार्टीतून बाहेर काढणार. आणि आता लवकरात लवकर तू इथून जायचं, कारण इथे खूप मोठे गेस्ट आलेले आहेत आणि त्यांची डॉटरसुद्धा आलेली आहे. मला त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल, कारण ते आमचे फॅमिली मेंबर आहेत. आणि मधू म्हणाली, ओ वाव, खूप मोठे गेस्ट आहेत का? मग मलाही बघू दे ना तुमचे ते मोठे गेस्ट आणि त्यांची डॉटर, आणि माझीसुद्धा ओळख करून दे. आणि नैना म्हणाली, तुझी ओळख करून देऊ का? तुझी तितकी लायकी तरी आहे का? बट एनिवे, मी तुझ्यावर एक फेवर करू शकते. जर तू तिनं आणि मी खाल्लेल्या प्लेट उचलल्या आणि आमची वेटर बनलीस तर मात्र मी तुला इथे थांबू देईन. बाकी आज ड्रेस खूप छान दिसतोय बरं का तुला. आणि मधू म्हणाली, थँक्यू सो मच. मग कुठे आहे तुमचे गेस्ट? आणि नैना म्हणाली, ते आहेत, बाहेर आलेत. आणि संग्राम आता घाबरला आणि म्हणाला, मधू प्लीज तू इथून जा. इथे तुझा पुन्हा अपमान होईल. तुला वेटर करतील त्या, आणि मला नाही ते चालणार. या दोघी कुणाचाही अपमान करायला मागे पुढे बघत नाहीत. आणि मधू म्हणाली, संग्राम जस्ट चिल, काहीही होणार नाही, आणि हे नाटकच आहे ना. आणि संग्राम आता मनापासून म्हणाला, हे नाटक असलं तरी कधीच नाटक असतं, आणि जेव्हा तुझा अपमान होतं तेव्हा हे नाटक नसतं. मी नाही खपवून घेऊ शकत. आणि मधून आता पुन्हा त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं. कधी नाटक असतं आणि कधी खरं असतं. म्हणजे संग्रामच्या मनात नक्की आहे तरी काय, असं तिला वाटायचं. आणि आता अतुल पार्टीमध्ये आला. लोक त्याला सोडतच नव्हती. त्याचा स्वभाव असा नरमदिल, प्रत्येकाला भेटल्याशिवाय पुढे जात नव्हता. अर्जुन सरांसारखा आकडू नव्हता तो. लोकांना डावलणं त्याला शक्य नसायचं. आणि ही एक शोला, अर्जुन सरांसारखा आणि अतुल शबनम यांची जोडी जमलीच होती कशी, तीही इतकी घट्ट मैत्री, हेच कळत नव्हतं. पण आता शेवटी मैत्री ही मैत्री असते, एकदा जमली की जमली. आणि त्या पिसाळलेल्या ज्वालामुखीला, धूमकेतूला हँडल करायला अतुलसारखा चतुर मित्रच कामी येत होता. खूप अडचणीतून, खूप कठीण परिस्थितीतून अर्जुनला अतुलनं वाट काढून दिली होती त्याच्या शांत स्वभावानं. मग नैनाच्या डॅडीने खूप मोठा गुलाबांचा बुके देऊन त्यांचं स्वागत केलं, आणि बर्थडेचा केक कट करण्याआधीच त्यांना स्टेजवर घेऊन गेला आणि खूप उत्साहात सांगायला लागला त्यांची ओळख. वर्ल्ड बेस्ट नंबर 1 कंपनी, देसाई इंडस्ट्रीजचे एकलवते सर्वेसर्वा मॅनेजर, द अर्जुन सरांचे बेस्ट फ्रेंड, कलीग, फॅमिली मेंबर. आणि अर्जुन सर बादशाह असतील तर त्यांच्या कंपनीचे वजीर मिस्टर अतुल हे आपल्यामध्ये आहेत. माझ्या इन्व्हिटेशनला मान देऊन ते इथे आले आणि मी खूप हॅपी आहे. सगळ्यांनी आता अतुलसाठी टाळ्या वाजवल्या. आता मधूसुद्धा टाळ्या वाजवून हसत होती. आणि संग्रामसुद्धा अतुलला बघून भारावून गेला. आज इतकी बिग पर्सनॅलिटी एका पार्टीत आली होती, आणि असं ते सहजासहजी कुठेही जात नाहीतच. आणि नैना वाट बघत होती की अतुलची डॉटर कधी येते. आणि मधू नैनाला म्हणाली, त्यांची मुलगी कुठे आहे, जिची मी नोकर होणार आहे? आणि नैना म्हणाली, येतच असेल ती, 1 मिनिट. तुझ्यासारखी नाही कुठेही विदाऊट इन्व्हिटेशनचं घुसायला. आणि नैनाने तिच्या डॅडीला खुणावून विचारलं की त्यांना विचारा त्यांची डॉटर कुठे आहे. अतुल आता स्टेजवरून मधूकडे बघत होता आणि संग्रामकडे सुद्धा बघत होता. आत्तापर्यंतची सगळी हिस्ट्री मधूनं त्याला सांगितलेलीच होती की संग्राम कशा प्रकारे नाटकात का होईना पण घरच्यांसमोर मधूची बाजू घेतो आणि कसा भांडतो. आणि जर असा मुलगा असेल जो ईच अँड एव्हरी कंडिशनमध्ये बायकोची साथ देणारा, तर मग आणखीन काय हवं, नाही का?
फक्त त्याला एकदा बघायचा होता आणि अतुलने आता त्याला बघून घेतला आणि मनातच फुल अँड फायनल त्याला जमाई राजा म्हणून सिलेक्ट करून टाकला, अगदी मधूच्या सुद्धा आधी. आणि आता हळूच फोन घेतला आणि एक्सक्यूज मी म्हणून थोडा बाजूला गेला आणि फोन कोणाला केला तर अर्जुन सरांना आणि म्हणाला, अर्जुन सर, डन डना डन डन, जमाई राजा इज सिलेक्टेड. आणि अर्जुन म्हणाला, ओ माय गॉड, कॉंग्रॅच्युलेशन अतुल. पण आता ते ऐकायला सुद्धा अतुल थांबला नाही आणि फोन कट करून टाकला. आणि अतुल सर म्हणाले, डफर कुठला. आणि मग नैनाचे डॅडी म्हणाले, सर, तुमची डॉटरसुद्धा सोबत आहे ना, ती कुठे आहे, त्यांचंही वेलकम करायचं आहे. आणि अतुल म्हणाला, येस येस, बट त्याआधी सांगा वेर इज युअर डॉटर, तिचासुद्धा बर्थडे आहे ना, तिला आधी बर्थडे विश करू द्या, तिला वरती बोलवा. आणि आता हे ऐकून नैना फार खुश होऊन मधूकडे तुच्छतेनं बघून म्हणाली, मला बोलवलं त्यांनी, कळलं का. आणि फोटोग्राफरला म्हणाली, व्यवस्थित फोटो काढायचा. आणि तोऱ्यातच मधूच्या समोरून तिकडे गेली. आणि अतुल म्हणाला, तर आता इथे मी, माझी डॉटर आणि माझे होणारे सन इन लॉ यांच्यासोबत तुम्हाला बर्थडेच्या विश देणार आहे. आणि मग तर काय, नैनाचा आनंद गगनातच मावेना. आणि अतुलने आता मधूकडे हात केला आणि म्हणाला, मधू, संग्रामसोबत वर ये. आणि हे ऐकून नैना चक्रावली. नैना काय, सगळेच चक्रावले. तरीही नैना हळूच म्हणाली, सर, तुम्ही तिला का बोलवताय. आणि अतुल म्हणाला, का, तीच तर आहे माझी डॉटर आणि तो माझा होणारा जावई. अँड ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, नैना, तिचे डॅडी आणि ती डिम्पल असे काही तोंडावर आपटले होते की काही विचारूच नका. कोणीतरी आपल्याला पॅराशूटमधून ढकलून दिले असं त्यांना वाटत होतं. आणि आता मधूने संग्रामचा हात पकडला, पण संग्राम घाबरतच होता. आणि मधू, इतक्या मोठ्या माणसाची मुलगी आहे, तिनं माझ्यापासून सुद्धा लपवून ठेवलं म्हणून तो शॉक झाला होता. आणि मधूने त्याचा जबरदस्ती हात पकडला आणि त्याला स्टेजकडे घेऊनच गेली. आणि नैनाच्या फेस टू फेस जाऊन समोर उभा राहिली. आणि आता मधू तिच्याकडे बघून डॅशिंग लुक देऊन गालात हसत होती. आणि नैनाने तिचा रुमाल काढून तोंडावरून फिरवला आणि तिचा घाम टिपला. आणि आता उद्या काय होणार बघायला मज्जा येणार आहे.